नमस्कार. चला तर आज आपल्याला बनवायचं आहे अख्ख्या मसुरीची भाजी. बघून असं वाटतं ना, खूप आपल्याला झंझट आहे वाटण वगैरे काढायची. बिलकुल नाही, अगदी सोप्या पद्धतीत बनवायचं आहे. 1 वाटी मसूर घेतलेला आहे, भिजत वगैरे काही ठेवायचं नाही आहे. 2 मीडियम आकाराचे कांदे घेतलेत, लसूण घेतला, छोटे 4 टॅमॅटो घेतलेत, मोठे असेल तर 2च घ्यायचे. कांदा आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचा आहे. कोल्हापूरमध्ये मी अशी मसुरीची भाजी खाल्ली होती, खूप छान, साधी सिंपलच असते. तुम्ही कधी कोल्हापूरला गेला ना तर नक्की खावा. तिथे ना फक्त आपल्याला मसूरच मिळेल, कुठेही पाहिलं तरी अख्खा मसूर ही भाजी तिथे खूप छान बनवतात आणि खायला पण खूप छान लागते आणि बनवायला पण खूप साधी सिंपल आहे. मीडियम आकाराचे 2 कांदे आपल्याला छान बारीक चिरून घ्यायचे आहेत, मोठे बिलकुल ठेवायचे नाही. मसूर आपल्याला भिजत वगैरे काही ठेवायची नाही. बारीक मसूर आहे, गावरान मसूर आहे, मोठी मसूर नाही आहे. छान बारीकच मसूर घेतलेली आहे मी. कांदे छान बारीक चिरून घ्यायचे आहेत, मीडियम आकाराचे. मोठे कांदे घ्यायचे नाही. आपली मसूर पण स्वच्छ धुवून घेतलेली मी आहे. 2-3 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची. त्याच्यामध्ये आपल्याला टॅमॅटो घालायचे. टॅमॅटो अर्धेच करून घालायचे, बारीक चिरायचे नाही आहेत, म्हणजे छान टेस्ट येते. असे जे अर्धे आहेत, छोटेच टॅमॅटो होते ना म्हणून अर्धे करून घातलेले आहेत मी. मोठे असेल तर तुम्ही 4 भाग करू शकता त्याचे. मी असे 3च टमॅटो घातले. तुम्हाला जास्त आंबट आवडत असेल तर तुम्ही घालू शकता, पण भाजी टमॅटोमुळे खूप छान होते. चिरलेला कांदा इथे घालायचा आहे. पुरेसं लागेल इतकं पाणी घालायचं आहे आपल्याला. खूप पाणी नाही घालायचं, खूप कमी नाही घालायचं. पाणी घातल्याच्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे. इथे तर तुमचं कडधान्य शिजत नसेल तर खाण्याचा सोडा थोडासा वापरला तरी काहीच हरकत नाही आहे. थोडंसं मीठ घातलं मी, म्हणजे छान शिजून येतं आणि चव पण खूप छान लागते. कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत आपल्याला इथे, मीडियम टू लो गॅसवर. मीडियम गॅसवर 4 ते 5 शिट्ट्या झाल्याच्यानंतर बघू शकता आपला मसूर एकदम छान शिजलेला आहे. इथे टॅमॅटोची साल जी निघलेली आहे ती काढून घ्यायची आहे आपल्याला, नाहीतर भाजीत वरती तरंगते. आणि आपल्याला त्याच पद्धतीने ना मसूर असा मॅश करायचा आहे. खूप छान शिजलेला आहे, बघू शकता. अशी टॅमॅटोची पूर्ण साल निघते. छान शिजले की सगळे आपल्याला जे साल आहे टॅमॅटोचे ते सगळे इथे काढून घ्यायचे आहेत. अशा पद्धतीने तुम्ही एकदा नक्की करा. व्हिडिओ थोडा जरी आवडला तरी लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप दिवसांनी व्हिडिओ आलेला आहे माझा. छान सगळं इथं मॅश करून घ्यायचं आहे. आपलं छान सगळं शिजलेलं आहे, एकजीव बरं का. एकदम असा गाळ पण नाही झालेला. मीडियम टू गॅसवर आपले 5 ते 6 शिट्ट्यामध्ये मसूर छान शिजून निघतो. नाही शिजला तुमचा तर एखादी शिट्टी तुम्ही एक्स्ट्रा घेऊ शकता. गॅसवर कढई ठेवायची, तेल घालायचं. तुम्ही इथे तूपही घालू शकता फोडणीला किंवा अमूल बटरचाही वापर करू शकता, तुमच्या आवडीप्रमाणे. इथे मी आत्ता तेलच वापरलेलं आहे. तेल छान गरम झालं की जिरी घालून घ्यायची. जिरीने खूप छान टेस्ट येते. मोहरी बिलकुल घालायची नाही, जिरीच घालायची आपल्याला इथे. जिरी आपली तडतडली, कलर चेंज झालेला की त्याच्यामध्ये आपल्याला लसूण टेचून घेतलेला आहे मी. लसूण भरपूर घ्यायचा. लसूण घ्यायला कंजूसपणा करायचा नाही. लसणाची टेस्ट खूप छान येते. आपण दुसरं काही घालत नाही आहे त्याच्यात, खोबरं वगैरे किंवा कांदा टमॅटो वाटून असं काही घातलेलं नाही आहे आपण. त्याच्यामुळे लसूण हा भरपूर घ्यायचा. तांबूस रंग येईपर्यंत आपल्याला लसूण इथे छान परतून घ्यायचा आहे तेलावर. लसणाचा जो कच्चेपणा आहे तो जाईपर्यंत इथे लसूण आपल्याला छान परतून घ्यायचा आहे. बारीकच गॅस ठेवायचा. आता सध्या ओले लसूण आहे त्याच्यामुळं परतायलाही टाईम लागतो. मसाल्यांमध्ये कोल्हापुरी मसाला, गोडा मसाला, मिरची पावडर आणि हळद घेतलेली आहे. लसूण आपला इथे परतून झाल्याच्या नंतर आपल्याला मसाले घालायचे आहेत, नाहीतर लसणाचा पूर्ण वास येईल. त्याच्यामुळे लसूण परतून घ्यायचा. थोडासा टाईम लागतो कारण ओला लसूण असल्यामुळं. कोथिंबीर पण मी इथे तेलातच घातलेली आहे.
तेलात कोथिंबीर घातली ना त्याचा वासही छान येतो आणि खायला खूप छान लागते. वरनं कोथिंबीर नाही घालायची. तेलात कोथिंबीर घातली ना खूप छान टेस्ट येते भाजीला. जे मसाले घेतलेले आहेत तेही घालून घ्यायचे आहेत आपल्याला इथे. छान सगळे इथे परतून घ्यायचे बरं का मसाले. आपल्याला करपू नये म्हणून थोडंसं इथे पाणी घालायचं आहे आपल्याला आणि छान मसाले इथे परतून घ्यायचे आहेत आपल्याला बारीकच गॅसवर. बघू शकता आपले मसाले छान परतलेले आहेत. छान परतल्याच्या नंतरच आपल्याला इथे मसूर घालायचे आहे याच्यामध्ये, नाहीतर मसाल्यांचा वास येतो. छान बारीक गॅसवर मसाले परतले की आपल्याला मसूर इथे घालून घ्यायची आहे जी शिजवलेली आहे ती आणि छान सगळं मिक्स करून घ्यायचं बारीक गॅसवर. मोठा गॅस बिलकुल नाही ठेवायचा. इथे आपल्याला आपल्या आवडीप्रमाणे पाणी ओतायचं आहे, घट्ट पातळ. तुम्ही अशी सुकी ठेवू शकता चपाती बरोबर खायची असेल. मी थोडंसं पाणी घालणार आहे. मला थोडीशी पातळच आवडते. असं वाटेल की पातळ खूप झाली. नाही बिलकुल नाही होत. खूप छान लागते खायला, एकदम मस्त झणझणीत. ह्या पद्धतीने तुम्ही करून बघा. चवीपुरतं मीठ घालायचं, खूप घालायचं नाही कारण आपण आधीही मीठ घातलेलं आहे. त्याच्यामुळे मीठ कमी जास्त करूनच घालायचं, खूप घालायचं नाही. छान सगळं इथे मिक्स करून घ्यायचं आपल्याला बारीक गॅसवर. पाहू शकता भाजीला छान अशी उकळी आली आहे. रंग पण खूप सुरेख आलेला आहे. मी कोल्हापुरीच मसाला वापरलेला आहे. काश्मीरी लाल मिरची पावडर वगैरे बिलकुल काही वापरलेलं नाही आहे. या पद्धतीने तुम्ही करून पहा. साधी सिंपल घाईमध्ये म्हटलं तरी आपण ही भाजी बनवू शकतो. छान भाजी आपली इथे उकळलेली आहे. बारीकच गॅस ठेवायचा म्हणजे छान चव पण येते भाजीला आणि उकळली पण जाते. त्याच्यामुळं खूप मोठा गॅसवर भाज्या कधी उकळायच्या नाही आणि भाज्यांमध्ये नेहमी गरम पाणी घालायचं. त्याच्यामुळे भाज्यांची चव जशीची तशी राहते. मी इथे ना थोडंसं तूप घातलेलं आहे. तूप मी असेल तर घाला, नाही तर स्किप केलं तरी काहीच हरकत नाही आहे. किंवा अमूल बटरही घालू शकता तुम्ही. बारीक गॅसवरच भाजी मी छान उकळत ठेवलेली आहे. बघू शकता आपली भाजी खूप छान झालेली आहे. मी भांड्यातही काढून घेतली. बघा रंग खूप छान आला. जिरा राईस बरोबर किंवा फुलक्यांबरोबर पण भाजी खूप सुंदर लागते खायला. एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्ही. असं वाटते का पातळ झाली. आपण काही वाटण वगैरे काही न घालता भाजी आपली खूप छान झालेली आहे. या पद्धतीने तुम्ही पण बनवा.